हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. न्यू नाही आहे, बरेच दिवस झाले, मला माहिती आहे. थोडा व्लॉग उशिराच येत आहे, कारण की सगळ्या गोष्टी हँडल करणं तुम्हाला माहितीच आहे. एकटीला करावं लागतं, त्यामुळे थोडंसं व्लॉग यायला उशीरच होतात आपले. तर आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघायला. जसं की तुम्ही बघितलंच, आधी पण आम्ही गेलो होतो आणि नंतर आम्ही सेपरेटली दोघं आमच्या घरच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही दोघंही दरवेळेस नाही, मागच्या वर्षापासून आम्ही दोघंही जायला लागलेलो आहो नंतर. कारण की कसं होतं, स्टार्टिंगला मुलींना घेऊन जातो तर त्यांना कसबा पेठ वगैरे, शनिवार वाडा वगैरे तिकडचे डेकोरेशन वगैरे दाखवून देतो. पण त्या थोडंसं जास्त एक्स्ट्रा पुढं चालत नाही, तर त्यामुळे मग आम्ही नंतर दोघंही जातो आणि निवांत सगळे गणपती बाप्पांचे डेकोरेशन बघतो. तर आम्ही आलो होतो आता इथे तुळशी बागेमध्ये. तर ही तुळशी बाग आहे. तुळशी बागेत पण इतके जागोजागी गणपती बाप्पांचं डेकोरेशन आहेत ना, भरपूर आहे. म्हणजे इथं असं असतं की पुण्यामध्ये फिरायचं, भरपूर फिरायचं, त्यासाठी स्टॅमिना पण पाहिजे आणि मुली चालत नाही, तर त्यामुळे मग आम्ही असं करतो, आधी मुलींना थोडंसं जवळपासचे दाखवून देतो आणि त्यानंतर मग आम्ही दोघं आमची लाईफ एन्जॉय करतो मस्तपैकी. तर आता आम्ही दोघं आलो होतो आणि छान आता हे तुळशी बागेतलं बाहेरचं गणपती बाप्पा बघितले आधी, आणि आता हे तुळशी बागेच्या आतमध्ये आहे. आतमध्ये सुद्धा भरपूर असे आहे. आणि दर वर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा इतके सुंदर देखावे होते ना आपल्या पुण्यामध्ये. दरवर्षी काही ठराविक मंडळ जे आहेत ना, इतके सुंदर देखावे करतात ना, ते बघूनच अक्षरशः चेहरा इतका छान असा प्रसन्न होऊन जातो. तुम्ही बघू शकताय माझा चेहरा. अजून मी आतमध्ये एंट्री सुद्धा केलेली नाहीये, पण हे वृंदावनचा देखावा त्यांनी अतिशय सुंदर केलेला होता. अतिशय सुंदर, म्हणजे मला इतका फार आवडला. आणि इथे जर मुलींना आणलं असतं ना, त्या मुली थांबत सुद्धा नाही आणि खूप वैताग देतात. तर त्यासाठीच आम्ही दोघं आलो होतो आणि दोघांनी खूप छान असे देखावे बघितले. तर तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा. सो इथे तुळशी बागेतले गणपती बाप्पांचे डेकोरेशन बघितले आणि त्यानंतर छोटीशी भूक लागली होती, तर हे म्हटले तुळशी बागेतला फेमस वडापाव आहे, नक्की ट्राय करून बघा, अतिशय सुंदर लागतो. तर आम्ही वडापाव यासाठी खाल्ला की पुढे जाऊन आहे ना, तर जे मेन डेकोरेशन आहे, सगळीकडे व्हिडिओ व्हायरल होतात, तर ते डेकोरेशन बघण्यासाठी आम्हाला लाईनीत उभं राहायचं होतं. त्यासाठी आम्ही वडापाव थोडासा, छोटीशी भूक आहे ना ती मिटवली. आणि हे जे आहे ना, पाण्यातली द्वारका नगरी, अतिशय सुंदर अशी हे देखावा होता ना, म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दात. तर तुम्ही व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा, अतिशय सुंदर होता. तो व्हिडिओत बघण्यापेक्षा ना समोर तिथे जाऊन बघायला पाहिजे होतं तुम्ही. अतिशय सुंदर होतं, म्हणजे मन तृप्त झालं बघून.
तर बघितली, अशी होती ही पाण्यातली द्वारका नगरी. मला तर प्रचंड आवडली. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हे जे मंडळ आहे ना, खरंच दरवर्षी सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा आणि ह्या वर्षी सुद्धा खूप छान त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं. आणि ही डेकोरेशन बघून झाल्यानंतर आता आम्ही पुढची गणपती बाप्पांची डेकोरेशन बघायसाठी निघालो. तर जाता जाता जे कोणी मंडळ आहे ते दिसत होते ना, तर त्यांचे फोटो वगैरे मी क्लिक केलेत आणि खूप सुंदर सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्त्या होत्या. मला फार आवडल्यात. काही असे जिवंत देखावे म्हणतो ना आपण, तसे होते. शिवाजी महाराजांचं त्यांनी केलेलं होतं. काही ठिकाणी बाणाई महाराज खंडेरायांचं ते सुद्धा डेकोरेशन आम्ही बघितलं. पण तिथे गेल्यानंतर इतकी प्रमाणाच्या बाहेर भीड होती. लास्ट टाइम आम्ही थोडंसं लवकर गेलो होतो, तर त्यामुळे आम्हाला ते बघता आलं. पण ह्यावेळेस ना ते नवजवान काहीतरी मित्रमंडळ आहे, तर त्यांचं तरी डेकोरेशन बघताना ना थोडंसं मिस केलं आम्ही. तर लास्ट टाइम थोडं लवकर गेलो त्यामुळे बघायला भेटलं. लास्ट टाइम शिवपार्वतीचा लग्न सोहळा होता. ह्यावेळेस खंडेरायाचं लग्न होतं. खंडेराव आणि बाणाईचं लग्नाचा सोहळा होता. अतिशय सुंदर, अक्षरशः अंगाला असं काटा येतो असं त्यांनी जिवंत देखावा करतात. तर खरंच खूप छान वाटलं आणि अशा प्रकारे आम्ही सगळे मस्त अशी डेकोरेशन बघितले. तर तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा. I must respectfully submit that the situation in the three affected districts has assumed an extremely grave character. On the fair, many families are considering the causes of their dead within their house. Reports have emerged of an Indian woman being raped by British soldiers. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. पण या हिंदुस्थानाला स्वतंत्र करूनच राहू. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पवित्र ग्रंथ भगवद्गीतेस डोक्यावर ठेवून भारत मातेसाठी फासावर गेली. अशी एकमेव घटना फक्त फक्त आपल्या पुण्यातच घडली. याचा पुणेकरांनी अभिमान बाळगला पाहिजे. संकल्पना लेखन दिग्दर्शन राहुल काजरे. तर थोडं पुढे आल्यानंतर आम्ही बघितली चायनाची दहीहंडी. आता मी याला चायनाचीच दहीहंडी म्हणाल, कारण की जे दहीहंडीचं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं ना, तर जे पुतळे होते ना, म्हणजे त्यांचे जे डेकोरेशन होतं ना, तर ते त्यांचे एकदम ते चायनावाल्यांसारखेच होते. कुस्ती खेळताना वगैरे नाही कधी तसे असतात, तर तसेच वाटले. मग मी त्याच्यामुळे त्याला चायनाची दहीहंडी असं म्हटले. तर इथे सुद्धा छान होतं. गाणी वगैरे अतिशय सुंदर अशी वाजली होती. मस्त वाटत होते इथे सुद्धा आल्यानंतर.
तर हे गरुड गणपतीचं डेकोरेशन आहे. तर इथे यांनी कोणार्क सूर्य मंदिराचं ओडिसाच्या गणपतीचं डेकोरेशन केलं होतं आणि तिथं आम्ही आतमध्ये गेलो होतो, दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथे मागच्या वर्षी सुद्धा खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर इथे अतिशय सुंदर असा देखावा होता ना, म्हणजे आम्ही लहानपणी अशी बघायचो माहिती का, बाप्पा सोबत गेलो की ते असे हलते देखावे असे बघायचो. मेरा परम भक्त हनुमान तुम्हारे इस राक्षस सेना का सर्वनाश कर देगा। सर्वनाश? अपने भैया को तुम्हारा कटा हुआ सर भेंट करूंगा। हनुमान ने अपने अंदर के शक्ति के सागर को जगाया है और बन गया है ज्ञान गुण सागर। जय हनुमान, जय जय हनुमान। ते शेवटचे डेकोरेशन बघितले आणि त्यानंतर आम्ही दोघं गेलो होतो थोडंसं काहीतरी खाण्यासाठी. तर थोडंसं काहीतरी खाल्लो आणि घरी जात जवळपास आम्हाला 12 वाजून गेले. आपलं सबस्क्रायबर बघायचं आहे का? ते बघतो आपला सबस्क्रायबर. गिफ्ट बोलो त्याला बोला, इकडे बोल. तो आपला व्हिडिओ बघतो, ब्लॉग बघतो तो, त्याला बोलायचं होतं. यांना ओळखतो यांना नाही ओळखतो ते बघ. तू पण येशील आता ह्या व्हिडिओमध्ये. हां तू बघ जा हा व्हिडिओ, तू येशील ह्या व्हिडिओमध्ये. हां तुझं नाव सांग, जोरात बोल. काय निर्वेद्या. ओके तू बघ. हां लाईक कर. बाय फ्रेंड्स. तर आपण आलेलो आहोत, बघू शकता. ओळखला का? तर आपल्या ट्रिप मध्ये होते संस्कृती, सारिकाताई आणि छोट्या वहिनी. हा त्यांच्या छोट्या वहिनी. तर आपण आलेलो आहोत त्यांच्या घरी सत्यनारायण पूजा होती आणि त्यांनी ना इतकं सुंदर डेकोरेशन केले ना, मी तुम्हाला दाखवते. मस्त वाटलं, मी दाखवते.
बच्चा कंपनी ओळखलं का? ही आपली टीम रेल्वेमध्ये मस्त 2 दिवस एन्जॉय झालता. याद आहे दिन? ए नितू हाय हाय बाळा. अरे ही एक आपली मनू. ती आपली टीम बघू शकताय. ट्रेन मधला तुम्ही व्हिडिओ बघितलेच होत्यात ना. तर सगळेजण जमलेले आहेत. पूजा झाली, जेवण करून वरतून टेरेसवर गेले ते. इकडून टेरेस आहे आणि आता आम्ही सुद्धा जेवण करून मग निघू घरी. सो इथं बघू शकताय खंडेरायाचं लग्न त्यांनी इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. बघू शकताय ब्रह्मदेव ब्रह्मा विष्णू महेश. किती सुंदर वाटतंय यार. मस्त आहे मस्त आहे खरंच. आणि हे आज नेमकं इकडं आहे बरं का. हे डेकोरेशन सगळं क्रेडिट आहे संस्कृती आणि आवळी दोघींनी मिळून महिनाभर एकदम मस्त केलेलं आहे डेकोरेशन. त्यांना पूर्ण 1 महिना लागला पण खरंच खूप मस्त आहे. मागच्या वर्षी कुठलं होतं? होय. अरे वा, व्हिडिओ वगैरे असेल, फोटो हा ना, दाखवायचं मला. तर आता यांची इथं सत्यनारायणची पूजा होती तर आम्ही आलो आहोत प्रसादाला. सो चला तुम्ही बघत राहा, कंटिन्यू करत राहा. पायनॅपल आहे का हो? है ना, छान वाटतं ना. एकदा हे ऑफिसवरून यायचे तेव्हा आणायचे बघा आधी. आठवतं का? आणलंय का कधी भाऊंनी? हो, यांनी आणल्याचे स्टार्टिंगला. तर आम्ही बसलोय जेवायला. आणि इकडं सगळ्या लेडीज जेवण करतायत. आमचं झालेलं आहे. किचन आहे आणि हे ताई आहेत आपल्या ट्रिपमध्ये होत्या. चलो बाय. आवडी संस्कृती परत येऊन भूक लागली. चला या. छोटं घर ते छोटं घर असतं बाबा. जवळ की येते, जवळ राहतं सगळेजण, माहितीये का? कोणी मदत केली नाही? संस्कृती कोणी मदत केली नाही? ते बघ तिकडे. अवंतीला इकडे सोड. अवंतीसाठी घर जावई करू आपण. अवंतीला घर जावई का? अवंती नवरा घर जावई म्हणून ठेवायचं आपण. हो मामा बाई, मामाला पोरी किती बोलतायत बघा. आमच्या एका बच्चीला घर जावई आणायचं काही माझी तयारी. कोणाला? हो का? नाही, आपलं घर ते आपलं घर असतं. कसं आहे दोन्ही बच्चांना पण. चालेल सगळ्यांना बाय. हाय मी पण इथंच आहे. भेटून छान वाटलं. चला बाय तुम्हाला पण. थँक्यू. कुठे येतात ताई? कुठे? खाली. आवडीला पण बाय बाय करते. आवडी बाय. मम्मी कुठे गेली? आम्ही दोघे आज एकदम मॅच झालो. दोघे तिघी झाले. कलर फक्त चेंज झालाय पण तिघी एकदम मॅच झालेले. तर चला आता छान वाटलं. आता तुम्ही सगळ्यांनी घरी नक्की एक दिवस ठरवा. तुम्ही पण सगळ्यांनी घरी ठरवा. तुम्ही मग आपण पण या नक्की बरं का? सांगितलं. चला आता आम्ही निघतो.
हे नाही थांबत आहे का? हे पण लगेच चाललेत. काय काय बघा बरं झालं तुम्ही सांगितलं. मग चला तुम्ही पण चला. हे चला बाय. चलो. हे बघा अजून केळीचे पानाचे आईस्क्रीम. चला चला. तर अशा प्रकारे कार्यक्रम झाला. आमचा सगळ्यांचं गेट टुगेदर झालेला आहे. छोटासा झाला ब्लॉग पण मस्त झालाय. चलो बाय परत एकदा. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही इतक्यात जस्ट आत्ता आलेलो आहोत आणि खूप छान वाटलं. सगळेजण परत एकदा पुन्हा भेटलो. तरी काही जणी आलेल्या नव्हत्यात पण छान वाटलं. एक छोटासा गेट टुगेदर पण झाला आणि सत्यनारायण पूजा होती, तीर्थप्रसाद झाला, जेवणं झालीत आणि मेन म्हणजे संस्कृती आणि आवडीनी आहे ना, तर दोघींनी डेकोरेशन आहे ना एकच नंबर, खूप छान. म्हणजे मी घरगुती फर्स्ट टाईम असं घरगुती डेकोरेशन बघितलं. त्यांनी इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. खंडेरायाचं लग्न, खंडेरायन बानाईचं नाही का लग्न सोहळा होता आणि खूप सुंदर वाटलं. जेजुरी पण त्यांनी दाखवून दिली आणि इतकं छान वाटलं ना तिकडे गेल्यानंतर. हसी मजाक मस्त वाटलं. आणि आता फायनली आम्ही घरी आलो आणि आता त्यांना पण म्हटलं तुम्ही पण या नक्की. आणि आम्ही येताना फालुदा खाल्ला बरं का. सगळ्यांनी ऐकून ब्लॉग बघत असतील तर सगळ्यांना माहिती पडेलच. आणि आता छान वाटलं भेटून. बाकी जास्त काही बोलत नाही पण मस्त वाटलं. तर आता चला मग भेटूया परत पुन्हा नवीन छानशा ब्लॉगमध्ये. छोटासा झाला पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. चला बाय, गुड नाईट. तिला ना राग आलाय. आणि आज आहे ना आम्ही गेलो ना तर त्याचं काय होतं, डान्स कॉम्पिटिशन होतं. त्याचा व्हिडिओ ना इतका क्लिअर नाही आलेला आहे पण काढला आहे श्रेयाने. आज तिने ना आमच्या इथल्या मंडळामध्ये ना मस्त डान्स कॉम्पिटिशन होतं, तर डान्स घेतलेला होता. 3 डान्स केले ना शिव. तिला ना येताना ती मला म्हणत होती मला काहीतरी खायला आणा, त्यामुळे आम्ही आणलं नाही. आम्हाला यायला ॲक्च्युली उशीर झाला ना, त्याच्यामुळे ती ना आमच्यावर रुसली आहे. ती म्हणते मी नाही झोपणार म्हणे तुमच्याकडे. चलो बापरे 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 बापरे. डेंजर पोरगी डेंजर, पण प्यारी आहे. माझा प्यारा बाबू आहे तो. ए भो असं का दिसते ग ग्रीन. मी अशी वाकली म्हणून. जाऊ द्या आता तिचा रुसवा आम्ही काढतो आणि आम्ही झोपतो. बाय, गुड नाईट.